अस्सलामुअलैकुम, मी अनिसा तडवी. आपण वाली रसोई मजार तुमच्या स्वागत. आज मी बनवणार आहे आलू आणि वांग्यांची मसाली भाजी. सर्वात अगोदर मी एक बारीक कापेल खोबरा लेला, नंतर बारीक चिरेल कांदा लेला, कोथिंबीर लेला आणि थोडासा लसूण लेला. कांदा आणि खोबरा मी भुंजी लेला, नंतर त्या दोन्हींची पेस्ट बनायलेली आणि कोथिंबीर आणि लसूणाची भी पेस्ट बनायलेली आणि अजून एक बारीक कांदा कापला. मग मी गॅसवर एक भांडा धरला, ते तेल टाकला आणि तेल गरम होल्यावर लगेच मी त्याची म्हणजे कांदा कापेल होता ती कांदा टाकला. ती कांदा मस्त लालसर होऊ दिला आणि ती लालसर होल्यावर त्याची म्हणजे जे कांदाची पेस्ट मी वाटेल होती, भुंजेल कांदाची पेस्ट ते टाकली आणि त्याला 1-2 मिनटं होऊ दिला. ती मस्त लालसर होई गेला. आता त्याची म्हणजे मी कोथिंबीर आणि लसूणाची जी पेस्ट मी वाटेल होती ते टाकणार आहे. जास्त बारीक नाही वाटली मी ते, अशी जाडी बारीकच वाटली. आता मी तेल बी मिक्स करणार आणि त्याची म्हणजे तेल बी मी 1-2 मिनटं मस्त होऊ दिला. ती होल्यावर मी त्याची म्हणजे जी भुंजेल खोबरा होता त्याची बी पेस्ट काढेल होती ती टाकली आणि आता मी त्या तिन्हींदा एकत्र केल्यावर मी त्याला 2-1 मिनिटांसाठी होऊ दिला. नंतर साईडतान मी सुका मसाला काढलं, मीठ, धनिया पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आणि 1 टमाटर बारीक कापेल. मग मी ती मसाला परत देखला तर ती पक्का होई गेल होता. मग त्याची म्हणजे मी 1 टमाटर टाकी दिला जी कापेल होता ती आणि ते टमाटर तर नरम होवासाठी त्याची म्हणजे थोडासा मीठ टाकला आणि त्याला 1-2 मिनटं होऊ दिला. ती होल्यावर मी त्याची म्हणजे लाल तिखट टाकला, नंतर धनिया पावडर, हळद, आणि गरम मसाला टाकला. ही सब मी चवीनुसार लेला, लिमिट म्हणजे जास्त नाही टाकवायचा. आणि मीठ मी काही टाकला नाही कारण की ती अगोदर मी टमाटर नरम होण्यासाठी टाकेल होता म्हणून मी टाकला नाही. आता ती मसाला आता एकदम सुका होल होता. मग मी जे वाटेल पेस्ट काढेल होती मी त्या वाट्यान म्हणजे त्या पेस्ट म्हणजे ती पेस्ट लगेल होती त्या वाट्यांत. मग मी ती पाणी त्या मसाला म्हणजे टाकला. एक साईड तर आलू लेलं 2-3 आणि 2-3 वांगे लेल्या, त्यानं उभ्या कापी लेल्या आणि नंतर मी परत मसाला देखला. म्हटलं टमाटर नरम होला का नाही, पण ती होईल होता. मग म्हणून मी त्याची म्हणजे अर्धी ग्लासून बी कमी पाणी टाकला आणि त्याची म्हणजे जे मी आलू लेल होतं उभं कापेल ते टाकी दिलं आणि त्या मसाला म्हणजे मिक्स केलं. ते मिक्स होल्यावर मी त्यान 2-3 मिनटं होऊ दिला. 2-3 मिनटं ते होल्यावर मग मी त्याची म्हणजे ज्या वांग्या कापेल होत्या ना त्या वांग्यानंतरून टाकल्या आणि मग त्यान बी एकत्र करीलेला. त्याने एकत्र होऊ ते आलू आणि वांग्या टाकल्यावर मी परत त्याची म्हणजे 1 वाटी पाणी टाकला त्याने नरम होण्यासाठी. म्हटलं शिजवायला पाहिजे त्या म्हणून. आणि त्याला 5 मिनटं झाकीगण धरी दिला. नंतर मी त्याला परत उघडीगण देखला 5 मिनटांकर. अजून बारा त्या कच्च्या होत्या म्हणून मी परत झाकी दिल्या आणि नंतरून अजून 5 मिनटांकन उघडीगण देखला तर भाजी रेडी होई गेली होती. मग मी त्याची म्हणजे बारीक कोथिंबीर चिरला आणि ती टाकला वरून आणि त्याला एकत्र करीलेला. फायनली होली आपली डिश तयार, आलू आणि वांग्यांची मसाली भाजी. चॅनलवर नवीन होशान तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.